नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. दरवेळेला मी तुमच्याबरोबर एखाद्या पुस्तकाबद्दल बोलतो. एखाद्या लेखकाच्या पुस्तकाची माहिती देतो. पण आज थोडा माझा मार्ग मी बदलणार आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते पंचांगाबद्दल. आता पंचांग काय हे कुठल्याही मराठी माणसाला तसं सांगायची आवश्यकता नाही. दर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आपण नवीन पंचांग घरी आणतो. आणि त्या पंचांगाचं पूजन करतो, त्यातलं वर्षफल वाचतो आणि तिथून आपला नवीन वर्षाचा प्रवास सुरू होतो. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आपण दाते पंचांग वापरतो आणि विक्रम संवत वापरतो. तर या पंचांगामध्ये नेहमीच म्हणजे तिथी, वार, नक्षत्र वगैरे वगैरे नंतर अनेक प्रकारचे मुहूर्त, नंतर विविध प्रकारचे योग याच्याशिवाय पंचांगाच्या साधारणपणे दुसऱ्या पानावर त्या वर्षीचं वर्षफल लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये साधारणपणे हे कुठलं संवत आहे, कलियुगाची किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, नंतर किती मनू होऊन गेलेले आहेत आतापर्यंत याची कालगणना वगैरे दिलेली असते. तर माझ्या मनात बरेच वर्ष हे कुतूहल होतं. दरवर्षी मी नित्यनेमाने पंचांग वाचायचो. पण ते काय आपलं एक परंपरा म्हणून वाचायचो. वर्षाच्या सुरुवातीला वर्षफल वगैरे वगैरे. पण माझ्या मनात नेहमीच कुतूहल होतं, की याच्यामध्ये हे जे वर्षफल लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला असतो. कुठलं संवत्सर चालू आहे, नंतर पाऊस कसा मोजला जातो, नंतर भारतातले कुठले प्रदेश पंचांगामध्ये कुठल्या अधिपतीच्या प्रभावाखाली असतात वगैरे वगैरे एक माहिती या वर्षफलामध्ये लिहिलेली असते. तर त्याचं महत्व काय आहे किंवा ते कालसुसंगत आहे का? असे काही प्रश्न मला पडायचे. आणि त्यातूनच मी अगदी खूप खोलवर नाही म्हणणार, पण जरा थोडाफार खोलात जाऊन अ, एकूण माझ्याकडे गेल्या 4 वर्षाची पंचांग होती. तर त्या 4ही वर्षाची पंचांगातली वर्षफलं मी काढली आणि एक त्याचा तुलनात्मक अभ्यास केला. म्हणजे अगदी खूप सविस्तर नसला तरी थोडाफार अभ्यास केला आणि त्याच्यामधून जे काही निरीक्षणं मी केली किंवा जे काही प्रश्न मला काही पडले आणि एकूणच सध्याच्या पंचांगाच्या स्वरूपाकडे बघून मला काही ज्या सूचना कराव्याशा वाटतायत, तर त्या सगळ्याचं फलित म्हणजे ही चित्रफित आहे. तर आधी आपण पंचांगमध्ये म्हणजे काय ते बघूया. नंतर पंचांग आणि आपली दैनंदिनी जी आपण व्यवहारात वापरतो, त्याच्यामध्ये काय फरक असतो. नंतर पंचांगातली जी कालगणना आहे आणि सूर्यसिद्धांत म्हणजे सूर्यसिद्धांत हे अ, जगातलं असं पुस्तक आहे, की त्याच्यामधली जी कालगणना आहे ती म्हणजे खूप मागे गेलेली कालगणना आहे. तर सूर्यसिद्धांत आणि पंचांगातली कालगणना आहे यातले जे काही मला फरक आढळून आले ते. नंतर आपलं सूर्याचं आयुष्य आणि त्याप्रमाणे एकूणच कालगणनेशी त्याची तुलना इत्यादी सर्व बाबींची मी आता या चित्रफितीमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहे. तर आता मुळात पंचांग म्हणजे काय आहे? तर पंचांग हे एक पुस्तक आहे जे वर्षाच्या 12 महिन्यांची म्हणजे मराठी महिन्यांची माहिती देतं. यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक बघाल, तर तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण एकूण 5 संज्ञा आहेत. आणि ह्या 5 संज्ञांमुळेच पंचांगाला पंचांग असं म्हणतात. म्हणजे ही पंचांगाची 5 अंग आहेत. तर थोडक्यात ही भारतीय दैनंदिनी आहे, जी सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या गतीवर आधारित असते. आता पंचांग आणि कॅलेंडर म्हणजे दैनंदिनी याच्यामधला थोडक्यात फरक बघूया. तर पंचांग हे
पारंपरिक ज्ञानावर आधारलेलं भारतीय दैनंदिनी आहे, की ज्याच्यामध्ये मुळात मराठी महिन्यांचा किंवा भारतीय महिन्यांचा वापर केलेला असतो. मागे सांगितल्याप्रमाणे त्याची जी काही 5 अंग आहेत, तर त्याची माहिती पंचांगामध्ये असते. म्हणजे एखाद्या दिवशी कुठली तिथ आहे, दिवसाच्या कुठल्या प्रहरात कुठलं नक्षत्र आहे, कुठला योग आहे, कुठलं करण आहे, नंतर त्या तिथीच्या दिवशी कुठला वार आहे, ही सर्व माहिती पंचांगामध्ये असते. आणि पंचांगाला धार्मिक महत्व खूप आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण जेव्हा आपल्याला एखादा मुहूर्त काढायचा असतो, चांगल्या कामासाठी वगैरे, वगैरे, तर आपण पंचांगाचा आधार घेतो. म्हणजे तुम्हाला पु. ल. देशपांड्यांचं नारायण आठवत असेल, तर नारायणाची अ, महती लोकांना कधी कळायला सुरुवात होते, तेव्हा बैठकीत जेव्हा तो खिशातनं पंचांग काढून देतो तेव्हा. आणि पंचांग हे मूलतः ज्योतिषशास्त्रावर आधारित असतं. आता दैनंदिनी किंवा कॅलेंडर म्हणजे काय? तर मुळात दैनंदिनी जी असते ही साधारणपणे सर्व जगाचा विचार करून बनवलेली असते. याच्यामध्ये मुळात इंग्रजी महिने आणि इंग्रजी तारखांचा समावेश असतो. आणि व्यावहारिक कारणासाठी मुळात दैनंदिनीचा वापर केला जातो. आता कालनिर्णय सारखी जी दैनंदिनी आहे ती एकूणच पंचांग आणि व्यावहारिक दैनंदिनी याची सांगड घालायचा प्रयत्न करते. तर थोडक्यात कसं आहे, तर पंचांग हे धार्मिक आणि ज्योतिषी दृष्टिकोनातून तयार केलेलं असतं आणि दैनंदिनी किंवा कॅलेंडर हे अधिक व्यावहारिक आणि सर्वसामान्य वापरासाठी असतं. आता पंचांगातली कालगणना आणि सूर्य सिद्धांतातली कालगणना तर यातला थोडासा आपण जो काही फरक मला आढळला तो मी तुमच्या समोर मांडतोय. तर एकूण म्हणजे कलियुगाची वर्ष किंवा द्वापार युगाची वर्ष, त्रेतायुगाची वर्ष किती, कृतयुगाची वर्ष किती, तर याचा जो हिशोब आहे तो दोन्ही ठिकाणी सारखा आहे. आणि म्हणजे आतापर्यंत न लक्षात आलेली गोष्ट माझ्या ती म्हणजे कलियुगात जेवढी वर्ष आहेत त्याच्या दुप्पट वर्ष द्वापार युगात असतात, त्याच्या दुप्पट वर्ष त्रेतायुगात असतात आणि त्याच्या दुप्पट वर्ष कृतयुगात किंवा सत्ययुगात असतात. आता एकूण ही 4 युग मिळून एक महायुग होतं आणि या महायुगामध्ये जर तुम्ही बघाल तर साधारणपणे 63,20,000 एवढी वर्ष असतात. अशी 71 महायुग झाली की एका मनूचा कालखंड पूर्ण होतो, हे पंचांगामध्ये लिहिलेलं आहे. मात्र सूर्य सिद्धांताप्रमाणे एका मनुष्य कालखंडात होणारी जी महायुग आहेत ती एक मन्वंतर म्हणजे 71 महायुग अधिक एक सत्ययुग. तर त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर पंचांगात 71 महायुगात जी एकूण वर्ष होतात आणि सूर्य सिद्धांताप्रमाणे जी एकूण वर्ष होतात त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. पंचांगाप्रमाणे एका मनुच्या कालखंडात एकूण जी वर्ष होतात ती 30,67,20,000 एवढी असतात आणि सूर्य सिद्धांताप्रमाणे ती 30,84,48,000 एवढी असतात. आणि मग त्याप्रमाणे पुढला सगळा जो हिशोब आहे की म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 14 मन्वंतर किंवा एका दिवसात 14 मनू होऊन जातात आणि तेवढीच ब्रह्मदेवाची एक रात्र पण असते. तर त्याला कल्प म्हणून म्हणतात. तर ही जी मी म्हणजे हे सादरीकरण जे बनवलेलं आहे तर त्याची लिंक मी माझ्या YouTube च्या चित्रफितीमध्ये खालती देईनच. पण एक साधारणपणे माहितीसाठी तुम्हाला सांगतो. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता जेव्हा मी ही कालगणना बघत होतो तेव्हा दुसरा एक विचार माझ्या मनात आला की एकूणच आपलं सूर्याचं वय किती आणि सूर्याचं वय आणि पंचांगात
म्हणजे याचं काही आपल्याला नातं जोडता येईल का? तर अ, म्हणजे माझा हिशोब अगदी बरोबर असेल अशातला भाग नाही. पण साधारणपणे एकूण ब्रह्मदेवाचं वय 100 वर्ष असतं असं पंचांगात नमूद केलेलं आहे. तर ते वय आणि आपल्या सूर्याचं सध्याचं वय आणि उर्वरित वय अंदाजे जर आपण बघितलं तर साधारणपणे ते 10 दशकोटी वर्ष एवढं सूर्याचं वय असणार आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर ब्रह्मदेवाचं जे काही वय आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर साधारणपणे 8 ते 9 सूर्य होतात. तर जर पंचांगात लिहिल्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं वय जर 100 वर्ष असेल, तर या 100 वर्षात किती सूर्य होतील याचा हिशोब तुम्हीच मांडा. आता पंचांगात मगाशी जे मी म्हणालो, की सुरुवातीला वर्षफल असतं. तर त्या वर्षफलामध्ये काही अधिपतींची नावं आहेत. तर ती अधिपतींची नावं कुठली आहेत? तर राजा, प्रधान, अग्रधान्येश, मेधाधिपती, रसाधिपती, नंतर पश्चात धान्याधिपती, धान्यस्वामी, अर्देश, सेनेश, निरशेष, फलाधिपती आणि अर्ध्रा प्रवेश. अर्ध्रा प्रवेश म्हणजे काय? सूर्याचा अर्ध्या नक्षत्रात होणारा प्रवेश. तर आता या प्रत्येक अधिपतीच्या प्रभावाखाली भारतातला काही काही प्रदेश येतो. तर त्या प्रदेशाचं टिपण मी इथे दिलेलं आहे, की उदाहरणार्थ राजाच्या अधिपत्याखाली सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा हे भाग येतात. तर प्रधानाच्या अधिपत्याखाली बंगाल प्रांत येतो. आणि हे जे कोष्टक जे मी दाखवलेलं आहे, हे जर तुम्ही प्रत्येक पंचांगाचं वर्षफल बघितलं तर हे सारखं आहे. म्हणजे असं होत नाही की बाबा यावर्षी प्रधानाच्या अधिपत्याखाली बंगाल प्रांत आहे म्हणून पुढल्या वर्षी दुसरा कुठला तरी प्रांत असेल. तर हे असं नाहीये, तर हे ठरलेलं कोष्टक आहे. आता याच्यावरूनच पुढे प्रत- अ, प्रत्येक अधिपतीचा कोण स्वामी आहे आणि त्याप्रमाणे त्या त्या अधिपतीच्या प्रभाव क्षेत्राखाली किती पाऊस पडणार आहे याचा अंदाज वर्तवलेला असतो. तर आता जी काही मी निरीक्षणं केलेली आहेत किंवा जे काही मला प्रश्न आहेत किंवा जी काही माहिती मी गोळा केलेली आहे ती तुमच्या समोर ठेवतो. तर आता आपण मागच्या भागात बघितलं की जे काही अधिपती आहेत तर त्यांच्या प्रभावाखाली काही प्रदेश येतात. तर ते प्रदेश मी जेव्हा भारताच्या नकाशाबरोबर ताडून बघितलं तर तेव्हा मला असं लक्षात आलं की त्या प्रदेशांमध्ये कर्नाटक, हिमाचल प्रदेश, ईशान्येकडची राज्य, केरळ, तामिळनाडू, ओरिसा या प्रांतांचा समावेश नाही. म्हणजे मग या प्रदेशात सदर पंचांग लागू होत नाही का? हा प्रश्न. नंतर अग्रधान्येश, पश्चधान्येश, निरशेष या संज्ञांचे अर्थ काय? मी शोधायचा प्रयत्न केला पण मला मिळालं नाही. नंतर जे वर्षफलामध्ये राजा, प्रधान किंवा मंत्री अ, यांचा जो उल्लेख आहे, तर त्याचं जे स्पष्टीकरण मला मिळालं ते असं आहे, की चैत्र शुक्ल प्रतिपदेस जो वार असेल तो त्या वर्षाचा राजा असतो. म्हणजे थोडक्यात यावेळेला गुढीपाडव्याला रविवार होता, त्याच्यामुळे रविवार हा राजा झाला. नंतर मेष संक्रांत ज्या वारी होईल म्हणजे मेष राशीचं मेष राशीत जेव्हा सूर्य येईल तर तो अ, तो जो वार आहे तो मंत्री झाला. नंतर कर्क संक्रांत ज्या वारी होईल तो अग्रधान्येश झाला. आता म्हणजे जे यातले तज्ञ आहेत त्यांना मी काय म्हणतो ते कळू शकेल. नाही? नंतर सूर्याचा जेव्हा अर्ध्या नक्षत्रात प्रवेश होतो तर तो ज्या वारी होईल तर तो मेघेश झाला. तर असं प्रत्येक जे काही अधिपती आहेत त्यांचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते आपल्याला गुगलवर पण मिळू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळ्या नावाचं संवत्सर असतं. तर ती एकूण 60 संवत्सरांची यादी आहे. आणि ही जी संवत्सर आहेत ती क्रमाने येतात. आता या वर्षीचे जे संवत्सर आहे ते विश्ववसु संवत्सर आहे.
मागील वर्षीचं संवत्सर क्रोधी नाम सर्व संवत्सर होतं आणि पुढील वर्षीचं संवत्सर आहे त्याचं नाव पराभव आहे. आणि ही संवत्सर जी आहेत ही क्रमाने येतात. म्हणजे पहिल्यापासून सुरू होऊन 60वं संवत्सर संपलं की पुन्हा पहिलं संवत्सर सुरू होतं. नंतर पर्जन्यमान मोजण्यासाठी पंचांगामध्ये आढक हे परिणाम वापरलेला आहे. मात्र आढक हे परिमाण धान्य मोजण्यासाठी पण वापरलं जातं. त्याच्यामुळे हे पर्जन्यमानासाठी आढक कसं वापरलं जातं तर याचा कुठे मला उल्लेख मिळाला नाही. तसंच पहिलं मराठी पंचांग जे आहे छापील पंचांग ते 16 मार्च 1841 रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध केलं. मग आता या संदर्भात असा प्रश्न पडतो की छपाईची कला यायच्या अगोदर दरवर्षीचं जे पंचांग होतं ते गावोगावच्या जोशीवतन सांभाळणाऱ्या ब्राह्मणांपर्यंत कसं पोहोचवलं जायचं तो प्रश्न मी सगळ्यात शेवटी टाकलेलाच आहे. तर याचा कुठे मला उल्लेख मिळाला नाही. म्हणजे आता जे जोशपण करायचे किंवा त्यांच्याकडे जर काही जुनी कागदपत्र उपलब्ध असतील तर कदाचित त्याच्यातून याचा उलगडा होऊ शकेल. तसंच जसं दरवर्षी वेगळं संवत्सर असतं तसा दरवर्षी वेगळा मेघ असतो, वेगळा नाग असतो. आता हे मेघ आणि नाग या काय संकल्पना आहेत आणि मग या हे किती मेघ आहेत, किती नाग आहेत, तर याचं कुठे मला स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये. नंतर जेव्हा मी या वर्षफलामध्ये एकूण पर्जन्यमानाचा अंदाज बघितला आणि मग मी काय केलं की जो पर्जन्यमानाचा अंदाज आहे तो भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाबरोबर ताडून पाहिला. तर मला त्याच्यामध्ये तफावत जाणवली. किंबहुना त्या वर्षातील विविध अधिपतींसाठी जे काही पर्जन्यमान दिलेलं आहे किंवा विविध जी परिमाणं आपण बघितली म्हणजे तुमचा मेघ, नाग, नंतर आर्द्रा नक्षत्रातला प्रवेश, राजा, प्रधान तर यांच्या संदर्भात जी पर्जन्याची भाकितं केलेली आहेत एकाच पंचांगामध्ये त्याच्यामध्ये मला थोडी तफावत आढळली किंवा विरोधाभास आढळला. तर ते आपण पुढे बघणारच आहोत. नंतर दुसरं असं मला लक्षात आलं की आधुनिक विज्ञानाच्या साह्याने काढलेलं सध्याचं जे विश्वाचं वय आहे, विश्वाचं म्हणतोय मी, पृथ्वीचं किंवा सूर्याचं नाही, विश्वाचं वय ते 138 लाख वर्ष किंवा 13.8 बिलियन इयर्स एवढं आहे. मात्र सूर्य सिद्धांताप्रमाणे जर आपण गणित केलं तर त्याच्यामध्ये किंवा पंचांगामध्ये पण त्याचा उल्लेख आहे की आतापर्यंत 7 मनू होऊन गेलेले आहेत, 8वा मनू चालू आहे वगैरे वगैरे. तर त्या याच्याप्रमाणे जर आपण एकूणच हिशोब केला तर तिथे हे विश्वाचं जे वय आहे ते 43.2 बिलियन वर्ष म्हणजे 43.2 दशकोटी वर्ष किंवा 432 लाख वर्ष एवढं आहे. आता म्हणजे आधुनिक विज्ञान आणि सूर्य सिद्धांत याची सांगड कशी घालायची तर आता निलेश ओकांचं त्याच्यावर एक पुस्तक आहे तर ते पुस्तकामध्ये त्यांनी पण त्याच्यामध्ये पण ही कशी सांगड घालायची याचा उल्लेख केलेला नाहीये पहिले. तर कोणाला याबद्दल काही माहिती असेल तर जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. नंतर दुसरं असं लक्षात आलं की आपण चांद्रमास आणि सौरमास हे दोन्ही पाळतो आणि त्याच्यामुळे जर भारतीय पंचांगात तुम्ही बघितलं तर दर 2.5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी अधिक महिना येतो. तर ही जी अधिक महिन्याची जी संकल्पना आहे ती फक्त भारतीय पंचांगात आढळते की चांद्रमास आणि सौरमास याच्यामध्ये जर संतुलन साधायचं असेल कारण आपल्याला माहिती आहे की चांद्रमास हे साधारणपणे 354 दिवसाचं असतं आणि सॉरी चांद्रवर्ष जे असतं ते 354 दिवसांचं असतं आणि सौर वर्ष जे असतं ते साधारणपणे 365 वर्षांचं असतं. तर ही जी 11 दिवसाची तफावत आहे दरवर्षी पडणारी
तर ती कशी भरून काढायची, तर त्याच्यासाठी अधिक मासाची सोय आपल्या भारतीय पंचांगात केलेली आहे. आणि आता मगाशीच मी उल्लेख केला त्याप्रमाणे जेव्हा छपाईची साधनं नव्हती तेव्हा हे दरवर्षीचं पंचांग गावोगावी किंवा प्रांतोप्रांती कसं पोहोचवलं जायचं हा एक प्रश्न आहे. आता आपण पंचांगामध्ये जे वर्षफल दिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये जे अधिपती असतात किंवा ज्या अ, अ, इतर संज्ञा आहेत, जसं की संवत्सर, मेघ, नाग, तर या अधिपतींच्या प्रभावाखाली जे काही येतं किंवा प्रत्येक अधिपतीच्या संदर्भात पर्जन्यमानाचा उल्लेख केलेला आहे. तर ते आपण थोडक्यात बघूया. तर आता हे मी एक उदाहरणादाखल इसवी सन 2022-23 म्हणजे विक्रम संवत 2078-79 या वर्षीचं जे वर्षफल आहे आणि त्यातले जे विविध अधिपती आहेत किंवा संवत्सर, मेघ, नाग या ज्या काही संज्ञा आहेत, तर त्यांच्यासाठी जे वर्षफल लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आणि मग त्याचं विश्लेषण बाजूला लिहिलेलं आहे. तर आता उदाहरणार्थ बघा तुम्ही, तर हे जे संवत्सर आहेत म्हणजे विक्रम संवत 2078-79 मध्ये, तर त्या संवत्सराचं नाव आहे शुभकृत संवत्सर आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की धान्य व द्रव्य मुबलक होईल, पाऊस चांगला पडून लोकांना आनंद होईल, मंगल कार्य मोठ्या प्रमाणात होतील. त्याच्या खाली जर तुम्ही राजाचं फल बघाल, तर त्याच्यामध्ये राजाचा जो स्वामी आहे तो शनी आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पाऊस कमी पडून धान्य आणि पाणी याचा तुटवडा होईल, रोगराई आणि चोरी यामुळे लोक त्रस्त होतील. प्रधानाचं जर फल बघितलं तर तिथे पुन्हा म्हटलेलं की पाऊस चांगला होईल. नंतर मेघाधिपतीचं जे फल आहे तिथे पण म्हटलेलं आहे की पाऊस चांगला होईल. मात्र खरीपाचा जो स्वामी आहे तो शनी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की पाऊस कमी पडेल. रसाधिपतीचं जर फल तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याचा स्वामी चंद्र आहे आणि दुग्धजन्य पदार्थ मुबलक होतील. आता दुग्धजन्य पदार्थ कधी मुबलक होतील तर जेव्हा पाऊस चांगला पडेल, चारा चांगला पिकेल, गाई गुरांना चांगला चारा मिळेल, तेव्हाच दुधाचं उत्पादन वाढेल आणि दुग्धजन्य पदार्थ हे होतील. म्हणजे त्यांचं प्रमाण वाढेल. नंतर सूर्याचा आर्द्रा नक्षत्रातला प्रवेश त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ कृष्ण 9 बुधवार 22 जून 2022 आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे की उंदीर, टोळ आणि चोर याच्यापासून त्रास होईल. आता जेव्हा आपण टोळाचा उल्लेख करतो तर टोळधाड हे तुम्ही ऐकलं असेल की टोळधाडीमुळे पिकांचं नुकसान होतं किंवा उंदरांमुळे पण पिकांचं नुकसान होतं. म्हणजे थोडक्यातच काय की एकूणच धनधान्याची कदाचित कमतरता जाणवेल असं हे आरद्रा प्रवेश सांगतं. हा, याच्यामध्ये अजून एक नमूद करायची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पंचांगाचा बारकाईने अभ्यास केलात म्हणजे वर्षफल जर वाचलं तर आर्द्रा नक्षत्राचा जो प्रवेश आहे तो साधारणपणे 21 ते 23 जून या वेळेला होतो. म्हणजे सूर्य आर्द्रा नक्षत्रात जो प्रवेश करतो ते या तारखांच्या आधेमध्ये कुठेतरी करतो. नंतर रोहिणी नक्षत्र, तर रोहिणी नक्षत्र कुठे पडणार त्याच्यावर पण एकूण पावसाचं प्रमाण किती आहे हे पंचांगाप्रमाणे ठरतं. आणि सगळ्यात शेवटचं जर तुम्ही ओळ बघाल तर पर्जन्यमान, तर ते त्यांनी म्हटलेलं की मध्यम आणि मध्यम म्हणजे म्हणजे किती तर 3 अडक आणि त्या 3 अडकामधले 6 भाग नद्या व पर्वतावर पडतील व 4 भाग भूमीवर पडतील म्हणजे एकूण मध्यम पाऊस होईल. आता याचं थोडं मी विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर असं मला आढळून आलं की संवत्सर, प्रधान, मेघाधिपती, रसाधिपती, नाग आणि रोहिणी नक्षत्र या संज्ञांप्रमाणे पाऊस चांगला पडेल असं भाकीत केलेलं आहे. तर उर्वरित परिमाणानुसार कमी पाऊस पडेल असं भाकीत होतं. ही दोन्ही परस्पर विरोधी भाकीत आहे. आता पर्जन्यमान मध्यम असेल असं अनुमान त्यांनी दिलेलं आहे. तर मी काय केलं पुढे की मी एकूण 2022-23 च भारतीय हवामान शास्त्र खात्याने जो अंदाज दिलेला होता तो जो वर्तवलेला अंदाज होता तो शोधून काढला. तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22-23 साली पाऊस चांगला होणार होता आणि त्याप्रमाणे 2022 चा जो मान्सून होता
तर तो एकूण 106% झाला, म्हणजे थोडक्यात अबाव नॉर्मल, चांगला झाला. तर एकूणच हे जे हवामान खात्याचा जो अंदाज आहे किंवा जे पर्जन्यमान झालं 2022-23 साली, तर ते कुठे पंचांगातल्या याच्याशी जुळत नाही, हे माझ्या लक्षात आलं. आता हे अर्थात मी एका वर्षाचा अभ्यास केलेला आहे, आणि मगाशी जसं मी म्हणालो तसं जी फाईल मी बनवलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा. तर या तफावती मला पंचांग आणि आपलं जे हवामान आपण बघितलेलं आहे त्यात मला ही तफावत आढळली. तर आता या संदर्भात मला काही सूचना कराव्याशा वाटतात दाते आणि मंडळींना. तर पंचांगातील या ज्या काही संज्ञा आहेत की राजा कोण, रसाधिपती कोण, पश्चन धान्याधिपती कोण, वगैरे वगैरे, तर यांचं कुठेतरी स्पष्टीकरण द्यावं त्यांनी पंचांगामध्ये, कदाचित पहिल्या पानावर वगैरे. नंतर अजून एक असं लक्षात आलं की याच्यामध्ये अजून काही अधिपती उल्लेख केलेले आहेत, म्हणजे त्यांचा उल्लेख आहे की अग्रधान्येश किंवा अर्धेश, आणि त्याचं फल वाचल्यावर तुम्हाला काय मिळतं याचा उल्लेख केलेला आहे, पण त्यांची फलच दिलेली नाहीये. आता मी एकूण 4 पंचांग तपासली आणि सगळीकडे मला हीच त्रुटी आढळली. आता याच्यामध्ये कदाचित माझ्या आकलनाचा पण दोष असू शकतो. नंतर जे वर्षफल आहे आणि ज्या संज्ञा पंचांगात वापरलेल्या आहेत, तर त्यांचा शास्त्रीय आधार काय आहे? अगदी जरी सविस्तर माहिती नाही मिळाली तरी त्याचा संदर्भ देण्यास हरकत नसावी. नंतर हे जे काही वर्षफल दिलेलं आहे, हे पारंपरिक पद्धतीने लिहिण्यापेक्षा कालसुसंगत बनवता येईल का, हे बघायला पाहिजे. याचं कारण असं मी सांगतो की जसं मी आता सांगितलं की 2022 चे एकूण जे पर्जन्यमान जे बघितलं, किंवा जे वर्षफलामध्ये जे पर्जन्यमानाबद्दल लिहिलेलं आहे त्याचा आणि भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाचा कुठेही ताळमेळ बसत नाही. तर तो बसवून हे पंचांग अधिक उपयुक्त करता येईल का, म्हणजे याच्यात तुमचं पण मत मला तुम्ही सांगा, आणि दाते पंचांगकर्त्यांनी पण जरूर याच्यावर विचार करावा. एकूणच परंपरांचा आदर जरूर करावा, पण जर कालाच्या ओघात त्या परंपरा निरुपयोगी ठरत असतील तर त्या तशाच पुढे चालू ठेवायच्या का? तर मी हे कशा संदर्भात बोलतोय, हे मी पंचांग नको वगैरे असं काही म्हणत नाही. ठीक आहे, पंचांग हे हवं, हरकत नाही, कारण पंचांगामधनं बरीच माहिती मिळते. पण त्याच्यामध्ये हे जे वर्षफल लिहिलेलं असतं, त्या या वर्षफलामध्ये जे अगदी पारंपरिक पद्धतीने लिहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का? तर याचा संबंधित लोकांनी गांभीर्याने विचार करावा. तसेच जे वाचक माझी ही चित्रफीत ऐकतील त्यांनी पण त्यांची मतं नोंदवावीत, अशी माझी विनंती आहे. आणि इथे आपण हे पंचांग पुराण थांबवूया, याची इतश्री करूया. धन्यवाद.